प्रत्येक ठिकाणी हे मणी आणि स्वानंदी तडमडतात यार. पाहिलं असेल तर आपल्याला पैसे पण द्यायचे राहिले यार. आता या गुंडांनी बोंबाबोंब केली तर मी काय करणार आहे? मणीला जर कळलं ना हा सगळा प्लॅन आपला आहे तर बोंबाबोंब तशी होणारच आहे. चांगलं बोल ना संचिता, काहीतरी कधीतरी चांगलं बोल ना यार. प्रत्येक वेळेला निगेटिव्हच बोलली पाहिजेस का तू? हे बघ, मला वाटत नाही मणीने तिकडे पाहिलं असेल. ते गुंड पण पळून गेले असतील. आपल्याला असं काहीतरी प्रूव्ह करायला लागेल की आपण गार्डन मध्ये नव्हतोच. आपण घरी होतो. नाही तर मणी ना हे सगळे डॉट जोडत आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. पण आपण जर हे प्रूव्ह केलं की आपण या वेळेला घरातच होतो गुंडांसमोर आणि मणी समोर, तर आपण वाचू शकतो. यू आर राईट बेबी, करेक्ट बोलतोयस तू. पण हे सगळं प्रूव्ह कसं करायचं आपण? संचिता, एक आयडिया आहे. ओके, हा, चला. सरप्राईज! स्वानंदी, तुझं आणि तुझ्या बाळाचं स्वागत. ये. वेलकम मणी स्वानंदी, या ना. तो गुंड म्हणाला होता की सुजित बागेत पैसे द्यायला भेटणार होता आणि सुजित तर घरात आहे. ये ये ये. सुजित, ही सगळी तयारी कसली केली आहेस? मम्मा, अगं किती ऑब्विस आहे. हे बघ, मॉमी टू बी, आज ही सगळी सजावट आम्ही स्वानंदीसाठी आणि तिच्या बाळासाठी केली. आता त्या बाळाला कळायला नको का की त्याच्या स्वागतासाठी आपण किती एक्साइटेड आहोत ते? हो मग, बरोबर बोलतोय. स्वानंदी, बाळ व्हायच्या आधीचे काही दिवस, ही सुंदर फेज तुला एन्जॉय करता यायला हवी ना, म्हणून आहे हे सगळं तुझ्यासाठी. खरं तर आम्ही दोघंही वाट बघत होतो तुम्ही कधी बाहेर जाताय, कारण आम्हाला ही सगळी तयारी करायची होती. खरं तर आज तुम्ही सगळेच इथे आहात. मला सगळ्यांसमोर एका व्यक्तीची माफी मागायची आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे स्वानंदी. खरं तर मी इतका मूर्खासारखा वागलोय गेल्या काही महिन्यांमध्ये. माफी मागणं सुद्धा मूर्खपणाचं आहे, पण मला माहिती आहे तू तेवढ्या मोठ्या मनाची आहेस, मला माफ करशील. पण माझ्या मूर्खपणामुळे तुला फक्त त्रास झालाय. तुझे बरेचसे स्पेशल मुमेंट्स, सेलिब्रेशन्स सगळं स्पॉइल झालंय माझ्यामुळे, माझ्या मूर्खपणामुळे. म्हणून आज सगळ्यांच्या वतीनं स्वानंदी, मी तुझी माफी मागतो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. शक्य असेल तर मला माफ कर. स्वानंदी, तू जरी मला माफ केलं नाहीस ना तरी माझं ठरलंय. आता मी बदलणार आहे. रादर
मी बदललोय. मला कळतंय आता शेवटचे काही दिवस उरलेत. तू किती स्ट्रेसमध्ये असशील आणि ह्या दिवसांमध्ये तुला फक्त आम्हा सगळ्यांकडनं प्रेमच मिळणार आहे. जे झालं त्यासाठी खरंच सॉरी. तू प्लीज ये ना आणि केक कट कर ना. त्या गुंडाने पळून जाण्यासाठी मुद्दाम तर सुजित सरांचं नाव घेतलं नसेल. काय गरज आहे सुजितला स्वानंदीसाठी हे सगळं करायची? कशाला ना सारखा पुळकायतो ना तिचा कळत नाही मला. मॉम यार. स्वानंदी, मला कळतंय हे सगळं बघून ऐकून तू भारावून गेलीयस म्हणून तुझ्या तोंडून शब्द फुटत नाही. पण अगं हे सगळं आम्ही तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठीच केलंय खरंच. चल ये केक कट कर, ये लवकर ये. सावकाश बॅग. कसं वाटलं डेकोरेशन स्वानंदी? बघ ना. चल केक कट कर. तुझी हिंमत कशी झाली ना? मणी, ए मणी, मणी सोड त्याला. बऱ्या बोलाने मान्य कर, हे सगळं तू केलंस. नाटक बंद कर. आणि म्हणे काय झालं अचानक? का असं वागतोयस, का असं बोलतोयस? संचिता एक काम कर, डॉक्टरांना फोन कर. डॉक्टरांना सांग की मणीची तब्येत जरा बिघडली. हे तब्येत माझी नाही तुझी बिघडणार आहे. खरं खरं सांग, कुठले पैसे ते? कुठून आले ते पैसे? कसले पैसे आहेत? मला काय माहित म्हणे. मला नाही माहित कुठले. तुझे असतील ते पैसे. मणी तू काय बोलतोयस काही कळत नाही. जरा स्पष्ट सांग बरं. सांगतो साहेब, स्वानंदीवर हल्ला करायची सुपारी दिली होती याने. त्या दिवशी याचं नशीब खराब म्हणून याला आमच्या खोलीत झोपावं लागलं. आणि जो हल्ला झाला ना तो याच्यावर झाला, जेव्हा की तो स्वानंदीवर करायला लावला होता. आणि आता सुद्धा गार्डन मध्ये हे पैसे द्यायला आला होता हा.
बरोबर ना सुजित? मणी नेमकं काय बोलतोयस तुम्हाला कळत नाहीये. खरं तेच बोलतोय साहेब मी. विचारा ना याला. हा मूर्ख सुजित मलाही अडकवेल. मणीला संशय नको यायला की मला हे सर्व आधीपासून माहिती आहे. मी तुला सोडणार नाही. का स्वानंदी जीवावर उठलाय तू? नाही मार मला, मार प्लीज, मार मला. नाही मार म्हणी मला. तू आज लाथाबुक्क्याने तुडव, नाही तर माझ्यावर तलवारीने वार कर, नाही तर गोळी घाल माझ्या डोक्यात. पण हे सगळं केल्यानंतर तूही सुटशील आणि मी मोकळा होईल. तसाही सरपोतदार कुटुंबाला लागलेला कलंक आहे ना मी. मार 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 मार. स्वानंदी समोर सगळे पत्ते ओपन करायचे तुला. माझी काहीच हरकत नाहीये, पण मग प्लेटलेटचं काय? आज समजा तुम्हाला मारून टाकलंस किंवा आज तू माझ्याबरोबर असा बघतोय म्हणून माझं डोकं फिरलं आणि मी प्लेटलेट्स नाही दिल्या तर ऍग्रीमेंट विसरू नकोस म्हणे. त्यांच्या बाळाला वाचवायला एकच उपाय आहे, तो म्हणजे प्लेटलेट्स देणं. आणि प्लेटलेट एकदाच नाही तर बाळ मोठं होऊन सुदृढ होईपर्यंत बरेचदा नियमितपणे द्यावे लागेल. मार ना, मारून टाक मला, मारून टाक. सुजित इथे बोलण्याच्या भरात त्याच्या आणि बाळाच्या नात्याबद्दल बोलून गेला तर स्वानंदीला तो धक्का सहन नाही होणार. सुजितने नक्कीच बाळावरून मणीला ब्लॅकमेल केलं असणार. तू चल माझ्या बरोबर. मॅडम अहो पण इथे तुला इथे राहण्याची आवश्यकता नाहीये. नाही मॅडम, इथे मी स्वानंदी, नीलम म्हणते ते बरोबर आहे. चल वरती चल. चला, आज थोडक्यात जीव वाचला स्वानंदीच्या बाळाचा. काय ना मणी, हे असं एक्साइट होऊन माझ्या अंगावर येणं बंद कर. स्वानंदीच्या बाळाला माझ्या प्लेटलेटची गरज आहे, म्हणजे तुला पण माझी गरज आहे. मग असं वागून कसं झालं? ठीक आहे यार, माझ्या मनात ज्या वेळेला जे आलं ते मी करणार ना. हो ना. मग तुला काही करायचंय का? हुक्की आले का? एक काम कर, जा पोलीस स्टेशनला जा. हो, जाऊन सांग स्वानंदीला मारण्याची सुपारी मी दिली आहे. पण मी जर जेलमध्ये गेलो ना म्हणे, स्वानंदीच्या बाळाला प्लेटलेट्स कोण देणार? मग कसं आहे ना म्हणे, स्वानंदीच्या बाळाचं आणि माझं नातं अजून डॅडला माहित नाही. त्यांच्यासमोर पुन्हा असा तमाशा केलास ना
मलाही माहित नाही मी काय करेन. हे बघ, तुला माझा राग येऊ शकतो, मला मारून टाकावं असं वाटू शकतं. राग आल्यानंतर काय करायचं माहितीये, 1 ते 100 आकडे नाही. राग आल्यानंतर तू एक काम कर, तू हा विचार कर, स्वानंदीचं बाळ, त्याला लागणारे प्लेटलेट्स ते देऊ शकतो फक्त सुजित. म्हणजे तुझा राग आपोआप शांत होईल. चांगली ट्रिक आहे, करून बघ. Mommy to be. फादर टू बी. मॅडम अहो ऐका माझं. मला तुम्ही वरनं का घेऊन आलात? खाली भांडणं चाललेत, वाद चाललेत, त्याचा परिणाम बाळावर नको व्हायला ना, म्हणून. तू शांत राहा ना, मणी आहे ना, तो बघेल ना काय करायचं ते. अहो पण तिथे मणी सर काय झालं? काय कुठे काय काहीच नाही. हा, मी सुजितवर रागवलं. मी त्याला बोललो, म्हटलं तू हे जे काय वागलायस ते जर यानंतर वागलास तर याद राख, मी खपवून घेणार नाही. मणी सर हो, त्यांनी तुमच्या बायकोला, आपल्या होणाऱ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त झापलं. मणी सर, आतापर्यंत सुजित सर, संचिता जे काही वागत आले, जो काही आपल्याला त्रास दिलाय, त्यावर आपण कधीच काही बोललो नाही. कायम त्यांना माफ करत आलोय. घरातले मेंबर आहेत, सरपोतदार साहेब आहेत म्हणून आपण काहीच नाही बोललो. पण आज ते जे वागले आहेत ना, ते कोणी शत्रूच्या बाबतीतही करणार नाही. ते काही नाही, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मणी सर, आपण त्यांना असं नाही सोडायचं. तुम्ही असं रागवून नाही सोडून देऊ शकत त्यांना. त्यांनी तुमच्या बायकोला, आपल्या होणाऱ्या बाळाला मारण्याचा प्लॅन केला आणि तुम्ही असं रागवून विषय सोडून देणार का? पण काय करायला हवं स्वानंदी? जीव घ्यायला हवा होता त्याचा जीव घेऊन मी तुरुंगात गेलो असतो. तुम्हाला आणि बाळाला वाऱ्यावर सोडावं लागलं असतं मला. मणी सराव, जीव घ्या कुठे म्हणाले मी? पण पोलिसात तक्रार तर करू शकतो ना आपण. मग कायद्याने त्यांना जी काही शिक्षा व्हायची आहे ते होऊ दे. स्वानंदी, माझे हात दगडाखाली अडकलेत, मी नाही जाऊ शकत पोलीस स्टेशन मध्ये. मणी सर, अहो गप्प का बसलात तुम्ही? बोला ना काहीतरी. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. आपण पोलिसात तक्रार करायला जातोय. मीच पोलिसांना फोन करते. स्वानंदी, आपण सुजितची कंप्लेंट करू शकत नाही आणि विषय थांबवा आता. मणी सर, पाहिलंच बेबी, मी स्वानंदीला मारण्याचा प्लॅन केला, पकडलो सुद्धा गेलो, पण कोणीच माझ्या विरुद्ध काहीच करू शकत नाही. त्या मणीला जरासा डोस दिला, तोही लगेच शेपूट घालून बसला. आय एम द बेस्ट बेबी, आय एम द बेस्ट. येस, नक्कीच तू बेस्ट आहेस हे मला माहित होतं, म्हणूनच मी तुझी निवड केली ना. बेबी, तुझी चॉईस जगातली सर्वोत्तम चॉईस आहे. आणि आज ते पुन्हा प्रूव्ह झालंय. आपण वाचलो. आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस संचिता. आता त्या मणीची आणि स्वानंदीची नस माझ्या हातात आहे, जी मी कधी दाबू शकतो आणि त्यांना आपल्या तालावर नाचवू शकतो.
सुजितराव, संचिता, डॅड डॅड सुजितराव, ज्या दिवशी तुमचा आणि अकलेचा संबंध येईल त्या दिवशी मी गावजेवण घालीन. काय झालंय डॅड? खाली सगळं सॉर्ट केलं ना मी माझं. काय सॉर्ट आउट केलं? स्वानंदीवर हल्ला करण्यासाठी तुम्ही गुंड पाठवलेत आणि तुम्ही स्वतःच त्याच्यात जखमी झालात. तो मूर्खपणा काय कमी होता म्हणून तुम्ही पैसे देण्यासाठी गार्डन मध्ये गेलात? अरे जाताना मला निदान सांगायचं तरी, एक शब्दाने बोलायचं तरी, निदान विचारायचं. अरे ती लोक खूप डेंजरस आहेत. तुम्हाला समजा काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? सुजितराव, आयुष्यभर मी पुरणार नाहीये. एका संकटातून तुम्हाला बाहेर काढतो तर तुम्ही दुसरा काहीतरी घोळ घालून ठेवता. अरे किती पुरा पडणार आहे मी? एक तर ह्या हल्ल्याच्या मागे तुम्ही आहात हे मणी आणि स्वानंदीला समजलेलं आहे. जर मी तुम्हाला धडा शिकवला नाही तर त्यांची खात्री पटेल की मी तुम्हाला पाठीशी घालतोय म्हणून. डॅड प्लीज. आता लेक्चर नका देऊ मला. मी काय शाळेत जाणारा मुलगा नाहीये किंवा तुमचा एखादा कार्यकर्ता नाहीये. प्लीज लेक्चर बंद करा. सुजित, आपल्या भल्यासाठीच सांगतायत ते. नाही नाही, आपल्या भल्यासाठी नाही संचिता, चुकतेस तू. डॅडनं आतापर्यंत जे काही केलं ना ते स्वतःच्या भल्यासाठी केलंय. तू आत्ता लग्न करून आली याच्या घरात. मी त्यांना लहानपणापासून ओळखतोय. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्याला नाही, स्वतःच्या रेप्युटेशनला वाचवलंय. विचार ना त्यांना, कधी बाप म्हणून प्रेम केलंय का त्यांनी माझ्यावर? प्रत्येक वेळेला फक्त अपमान केलाय. मूर्ख समजत आलेत मला. प्रत्येक वेळेला लेक्चर दिलंय फक्त. हे बघा डॅड, मी माझं मॅटर हँडल करू शकतो. एकतर मुळात मला कोणाच्या मदतीची गरजच नाहीये. सो प्लीज मला लेक्चर देऊ. सुजित, बिहेव. डॅडशी बोलतोयस तू? हो, बाप म्हणून त्यांनी काय केलं ते विचार ना आजपर्यंत. बाप म्हणून कधी पाठीशी उभे राहिलेत? कधी प्रेम केलंय? संचिता, बाप म्हणून ते कधीच वागले नाहीयेत माझ्या बरोबर. आजपर्यंत फक्त एक राजकारणी म्हणून वागलेत. आणि इथून पुढे मला माझ्या आयुष्यात एखाद्या राजकारण्याची अजिबात गरज नाहीये. ऐकलं डॅड तुम्ही? तुमची मला काही गरज नाहीये. या तुम्ही.